तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नेहल अँड सुमित. आज आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. जी माझा बेड रेस्टचा लास्ट टू लास्ट ब्लॉग होता. लास्ट ब्लॉग दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज स्पेशल होता. सो थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सर्वांना की तुमचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे मला. ह्याने मला खूप जास्त मोटिवेटेड फील होतं आहे की लोक इंटरेस्टेड आहेत माझी जर्नी समजून घेण्यासाठी. सो थँक्यू सो मच. मी नक्कीच शेअर करेन. तर आपण आज कंटिन्यू करणार आहोत या ब्लॉगमध्ये की माझी बेड रेस्ट मी सुरू केली होती त्याच्या पुढे काय काय झालं. सो मी बेसिक एक रूटीन चेकअपसाठी मला माझ्या गायनेकोलॉजिस्टने सांगितलं होतं की 8 डेज ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲज इन हॉस्पिटल राहायचं आहे. बेसिक चेकअप करायचं आहे, ऑल ब्लड टेस्ट, सोनोग्राफी कसं आहे, अजून पुढे तोंड पिशवीचं उघडत आहे का किंवा आपल्याला सर्जरी करण्याची गरज आहे का हे जाणून घेण्यासाठी. सो मग 8 डेज मी सेम हॉस्पिटलमध्ये येस. सो तेव्हा मी वर्किंग होते आणि माझी नाईट शिफ्ट असायची. बिकॉज तो माझा पर्सनल डिसिजन होता की आय विल कीप वर्किंग, मी चालू ठेवेन काम. कारण की बेड रेस्ट असताना तुम्ही किती झोपाल ना, की ॲज इन तुम्ही सतत झोपून ती वेळही जात नाही आणि सतत तुमच्या डोक्यामध्ये सेम विचार, सेम काळजी राहणार आणि त्यामुळे स्ट्रेस क्रिएट होणार, जो की मला नको होता ह्यावेळेस. सो म्हणून मी डिसाईड केलं होतं की मी कंटिन्यू करेन माझा जॉब. सो दिवसभर मी रेस्ट करायचे. बट फ्रँकली स्पीकिंग हॉस्पिटलमध्ये प्रॉपर माझी रेस्ट होत नव्हती ड्यू टू हॉस्पिटल प्रोटोकॉल की कंटिन्यू BP चेकअप, पल्स ऑक्सी, एव्हरीथिंग. म्हणजे डॉक्टर्स विजिट, नर्स विजिट्स, एव्हरीथिंग, क्लिनिंग अँड जे पण काही फ्लोअर मॅनेजमेंट्सचे जे पण काही राऊंड्स असतात त्यामुळे. सो नाही व्हायचं प्रॉपर रेस्ट. बट स्टील मला संध्याकाळी फारसं मला काही काम पण नसायचं. म्हणजे तेव्हा मी जस्ट ऑनबोर्ड झाले होते माझ्या जॉबमध्ये. ॲज इन मी जस्ट जॉईन केलं होतं नोव्हेंबरमध्ये. त्याबद्दल पण मी तुम्हाला पुढे सांगेन डिटेलमध्ये की माझं जॉब प्रोफाईल काय होतं आणि मी कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये मी जॉईन केलं होतं. येस, कमिंग बॅक टू माय पॉईंट इज दिस की माझी नाईट शिफ्ट होती. सो मी रात्री काम करायचे 9 to 5. तेव्हा फार काही काम नसायचं, बट होऊन जायचं की ती वेळ निघून जायची. मग नंतर 5 o'clock माझं स्पंजिंग टाईम असायचं. पण कधी कधी असं व्हायचं की सकाळी खूप झोप आलेली असायची कारण की माझं रात्रभर जागरण झालेलं असायचं. सो मग कधी कधी मी अवॉइड करायची. मी त्यांना रिक्वेस्ट करायची की प्लीज तुम्ही थोडं नंतर करू शकाल का, किंवा तुमचे जे पण कोणी नेक्स्ट शिफ्टमध्ये येतील नर्स त्यांना तुम्ही प्लीज सांगू शकाल का. तर ते पण स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह होता, ते पण ऐकायचे. आणि रात्री मोस्ट ऑफ द टाईम सुरुवातीला सुमित माझ्यासोबत असायचा, तो माझ्यासोबत थांबायचा. बट नंतर असं झालं ना की माझा स्टे खूप लॉंग होता आणि ते थोडं अनकम्फर्टेबल पण होतं रिलेटिव्स सेक्शन. आणि जो आम्हाला अप्पर क्लास हवा होता जिथे की रिलेटिव्ससाठी थोडं प्रॉपर तुम्ही म्हणू शकता सोय होती किंवा एक प्रॉपर अजून एक बेड होता. पण तिथे ड्यू टू खूप जास्त पेशंट्स होते, तर तेव्हा आम्हाला तो अपग्रेडेड रूम नाही मिळाला. सो मला आणि माझी कंडिशन अशी होती की मी घरी पण जाऊ शकत नव्हते, म्हणून मग आम्हाला तिथेच ॲडजस्ट करावं लागलं. सो तिथे रिलेटिव्हसाठी खूप जास्त इनकन्व्हिनियंट होत होतं त्या मुमेंटला. सो मग एका पॉईंटला मी डिसिजन घेतलं की प्लीज कोणीच थांबू नका, मी ओके आहे, मी एकटी थांबेन, मी हँडल करेन आणि इफ एनिथिंग इज देअर आय विल कॉल यू. कारण की आमच्या घरापासून हॉस्पिटल फार लांब नव्हतं, हार्डली 10 minutes होतं. सो मग मी रात्री कोणालाच थांबून नाही द्यायचे. मोस्ट ऑफ द टाईम मी एकटीच असायचे, वर्किंग असायचे आणि मग दिवसभर झोपायचे. मग सकाळी सुमित यायचा, माझी मम्मी यायची आणि मग संध्याकाळी आई पप्पा असं कोण ना कोणतरी येतच राहायचं. तर असं फार काही वाटलं नाही मेजर. सेकंड कट टू मग माझं 10 days नंतर 8 to 10 days नंतर माझी सगळे ब्लड रिपोर्ट्स आले, सोनोग्राफी झाली. तर ते पण सर्व काही टचवूड तेव्हा सगळं नॉर्मल आलं. पण स्टील तेव्हा आमच्या मनामध्ये असं होतं की नको रिस्क घ्यायला, नको जाऊया घरी. आपण
घरी म्हणजे हॉस्पिटलमध्येच थांबूया, उगाच रिस्क नको घ्यायला परत घरी जाऊ आणि काही. कारण की ते असं असतं ना, तुमच्यासोबत आधी एक घटना घडलेली असते आणि जेव्हा तुम्ही तुमचं बाळ गमावलेलं असतं पहिल्या ह्याच्यामध्ये, तेव्हा असं होतं की ह्यावेळेस मला पाणी पण फुंकून प्यायचं आहे. सो तशी काहीशी माझी सिच्युएशन होती. सो म्हणून मग आमचं असं होतं सर्वांचंच की आपण हॉस्पिटलमध्येच राहूया. पण मग तिथे असं होतं की जिथे मला रूम मिळाला होता त्या हॉस्पिटलमध्ये, तिथे मग एका पॉईंटनंतर मी सुद्धा कम्फर्टेबल नव्हते. सो म्हणून मग आम्ही डिसिजन घेतला की जे आमचे गायनेकोलॉजिस्ट जे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण येतात तिथे, दॅट इज ओन्ली फॉर मॅटर्निटी आणि चाइल्ड केअरसाठी होतं. ते पण हार्डली आमच्या घरापासून 5-10 मिनिट्सवरतीच होतं. सो वी डिसाइडेड टू शिफ्ट ओव्हर देअर. मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालो. पण मग तिथेही म्हणजे एक आठवडा गेला, 10 दिवस गेले. पण फ्रँकली स्पीकिंग हा माझं ओपिनियन आहे की मी तिथे बरीच अनकम्फर्टेबल होते. मी कम्फर्टेबल बिलकुल नव्हते तिथे. मी हॉस्पिटलचं नाव मला मेन्शन करायचं नाही आहे. 2 रिझन्स आहेत स्पेसिफिकली. फर्स्ट रिझन इज दिस की तिकडचा जो मेडिकल स्टाफ आहे, ऑल डॉक्टर्स, ऑल सिनियर डॉक्टर्स, ऑल मॅनेजमेंट अँड एव्हरीथिंग, दे आर सुपर्ब. म्हणजे ते खूप छान आहेत. पण द हाऊसकीपिंग टीम किंवा जे नर्सिंग जे आहेत ते खूपच यू कॅन से नाही मला पटले. ते ट्रेंड नव्हते, एक्सपिरियन्स नव्हते. सो हेच 2 कारणं आहेत. आणि सेकंड मेन रिझन आहे की तिथे माझ्या बाळाची ट्रीटमेंट खूप छानपैकी झाली. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा मी ते तुम्हाला नक्की सांगेन कशी झाली आणि काय झाली. पण त्या एका रिझनमुळे मी अनकम्फर्टेबल होते आणि म्हणून मग मी माझ्या गायनेकोलॉजिस्टला रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज मी घरी जाऊ शकते का, कारण की मी इथे बरीच अनकम्फर्टेबल होते आणि मला जसं हवं तसं मेंटल पीस मला नाही मिळत आहे. मी खूप डिस्टर्ब फील करते. सो तेव्हा मॅमनेही मला सांगितलं की तू जाऊ शकतेस, मी तुला आधीही सांगितलं होतं. पण ते असं होतं ना, खरंच मला डेलिमा वाटत होतं. मी असे खूप कन्फ्युज्ड होते की शुड आय गो, म्हणजे मी जाऊ की नको जाऊ, मी रिस्क घेऊ की नको घेऊ. आणि माझी कम्प्लीट बेड रेस्ट राहणार होती. कम्प्लीट बेड रेस्ट ॲज इन माझं सर्वच काही जागेवरती होतं. म्हणजे सर्वच, आय मीन टू से की सगळंच, माझं बेड पॅन, माय एव्हरीथिंग. बेड पॅन तुम्ही बोलू शकता. म्हणजे मला उठायचंच नव्हतं. कम्प्लीट बेड रेस्ट, हेड लो पोझिशन. जेवण पण इनफॅक्ट माझं त्याच काहीशा पोझिशनमध्ये होणार होतं. आणि ते आपल्याला थोडं असतं ना. बट टचवूड माय फॅमिली वॉज सपोर्टिव्ह, बोथ ऑफ देम. की ते मला पहिल्यापासून म्हणत होते की आपण जाऊया, आम्ही करतो तुझं सर्व. पण मी थोडी अनकम्फर्टेबल होत होती की मला ऑलरेडी गिल्ट फील होत होतं की मी ऑलरेडी जागेवरती आहे. त्यांना इतका मेंटल स्ट्रेस माझ्यामुळे होतो आहे आणि प्लस मी बेड रेस्ट करेन तर हे सगळं अजून पुन्हा ॲड ऑन नको. आणि माणूस 1 दिवस करू शकतो, 2 दिवस करू शकतो. पण माझा तेव्हा तर 5th मंथ चालू होता आणि मला माहिती नव्हतं की हे किती लॉंग जाईल. ओव्हरऑल तुम्ही पकडलं तर 4 मंथ्स अजून बाकी होते माझ्या प्रेग्नन्सीला. 4 महिने कोणाला तरी कंटिन्यू रोज तुम्ही जर असं करत असाल फॅमिली मेंबर्ससोबत, ते मला पर्सनली पटत नव्हतं. तुमचे व्ह्यूज वेगळे असू शकतात, बट मला ते पर्सनली पटत नव्हतं. इवन माय इनलॉज वर सेईंग की आम्ही करतो सगळं मॅनेज, आपण काहीतरी ठेवू, आपण केअरटेकर वगैरे ठेवू, आपण घरी जाऊया, घरी राहू सेफ. बिकॉज शेवटी घर ते घर असतं अँड दॅट इज ट्रू. बट मी कम्फर्टेबल नव्हते. कारण की जो कम्फर्ट आपल्या मम्मी पप्पांसोबत असतो तो दॅट इज अ फॅक्ट की तो कम्फर्ट आपल्याला आपल्या इनलॉजसोबत नाही मिळू शकत. कारण की आपण थोडंसं लाजतो. विथ ड्यू रिस्पेक्ट आपण फार ओपन नाही होऊ शकत. आणि हे तर एकदम असं होतं की सगळंच जागेवरती. सो मला काहीसं ते पटत नव्हतं. म्हणून मग मी मॅमला क्लिअरली विचारलं की मॅम इज इट ओके की, कारण की माझी आई नवी मुंबईला राहते. सो ते फार लांब होतं आणि माझा गायनेकोलॉजिस्ट तिकडे होते आणि माझं हॉस्पिटल पण तिकडे होतं. सो मग मी मॅमला विचारलं की मॅम इज इट ओके इफ आय ट्रॅव्हल टू नवी मुंबई, मी जाऊ का तिकडे किंवा कसं, मी सगळं अरेंज करते. हां, आणि मला अशी एक कंडिशन होती की मला प्रॉपर हेड लो पोझिशन ठेवायची होती, जी की मी माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण ठेवली होती. त्यासाठी आम्ही 5 फंक्शनल बेड घेतला होता. दोज हू बिलॉंग, जे पण कोणी हॉस्पिटल रिलेटेड जॉब्स केले आहेत
किंवा जे हेल्थ केअरमध्ये आहेत त्यांना माहिती असेल व्हॉट इज 5 फंक्शनल बेड. सो आम्ही 5 फंक्शनल बेड पण हायर केला होता रेंटल बेसिसवरती पर मंथ. तेव्हा आम्ही त्याचं काहीतरी अराउंड 7 to 8,000 आमचा पर मंथ रेंट होता त्या बेडचा. सो ते एक होतं. मी घरी सर्व अरेंज केलं होतं. म्हणजे आय बिलॉंग टू अ मेडिकल फील्ड. सो मला ते बरं पडलं, मला इझिली ते मिळून गेले कॉन्टॅक्ट्स. सो ते आम्ही घरी अरेंज केलं. मी फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस पण माहेरी आले होते नवी मुंबईला माझ्या सर्कलाची सर्जरी झाल्यानंतर, कारण की तेव्हाही मला कंप्लीट बेडरेस्ट सांगितला होता. सो तेव्हा पण मी 5 फंक्शनल बेड अरेंज केला होता माझ्या घरी आणि तो आम्ही इथे ठेवला होता. सो सेम आम्ही ह्यावेळेस पण केलं. सो मॅम वॉज लाईक की तू जाऊ शकतेस, डोंट टेक स्ट्रेस, तुला जिथे कम्फर्टेबल आहे, तू तिथे मेंटली स्टेबल राहणार असेल, जिथे तू फ्री राहणार असेल, अकॉर्डिंगली टू युअर कम्फर्ट यू टेक अ डिसिजन. सो मग आम्ही डिसाईड केलं की मी मम्मीकडे शिफ्ट होईल आणि माझाही काहीसा कम्फर्ट आईकडे होता जास्त. दॅट इज व्हेरी ऑब्वियस. हे सगळ्यांचंच असं असतं. आपण थोडंसं इनलॉसला थोडं म्हणजे अनकम्फर्टेबल होतो विथ ड्यू रिस्पेक्ट आय से. असं नाही आहे की त्यांना करायचं नव्हतं किंवा केलं नसतं, दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट मला असं होतं की माझा कम्फर्ट माझ्या मम्मीकडे जास्त होता आणि माझ्या पप्पांकडे जास्त होता, जेव्हा की मी पूर्ण जागेवरती आणि माझं सगळं जागेवरती होणार होतं. बट ह्या सगळ्या जर्नीमध्ये माझा इनलॉज, माझे पेरेंट्स आणि माझे हजबंड, माझा भाऊ, ह्या सगळ्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. सुमित पण जवळजवळ माझ्यासोबतच ऑलमोस्ट इथे राहिलेला आहे माझ्यासोबत. थोडं मध्ये मध्ये तो तिकडे जायचा ड्यू टू सम हिज ऑफिस रिलेटेड वर्क, बट मोस्टली तो इथेच असायचा. सो ते अगेन होऊन गेलं. सो माझी कंप्लीट बेडरेस्ट होती. मी 19 जानेवारीला बेडरेस्ट सुरू केली होती. तेव्हापासून ते माझं डिलिव्हरीपर्यंत मी जमिनीवरती पाय टेकवला नव्हता. मला ट्रान्सपोर्ट करताना पण ॲम्ब्युलन्समध्ये जे शिफ्टर असायचं त्याच्यातून मला ट्रान्सपोर्ट केलं म्हणजे शिफ्ट केलं जायचं. इवन फॉर सोनोग्राफी अँड एव्हरीथिंग. सॉरी, माझं बाळ रडतं आहे, मला जायचं आहे. सो येस, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. मी ह्याच्या पुढे माझ्या बेडरेस्टचे काही फोटोज आणि काही व्हिडिओज आहेत ते मी शेअर करते, ते तुम्ही नक्की बघा. आपण पुढचा व्लॉग नक्की कंटिन्यू करू. स्टे ट्यून आणि असंच मला प्रेम करत राहा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. हा व्हिडिओ आहे माझा बेडरेस्टमध्ये हेअर वॉशचा. कारण की कंप्लीट बेडरेस्ट असल्यामुळे माझं सर्व काही जागेवरती असायचं. माझं स्पंजिंग, माझं बेडपॅन, एव्हरीथिंग मला ह्याच पोझिशनमध्ये कंटिन्यू राहायचं होतं. सो माझे केसही लांब होते, तुम्ही बघू शकता. सो मम्मी एक 15 डेजमधून एकदा माझं हेअर वॉश करायचे आणि इतका सारा सेटअप करावा लागायचा. माझे पप्पा जेव्हा घरी असायचे तेव्हाच हे सगळं पॉसिबल व्हायचं, पाणी अँड हे सगळं. आणि थोडी सिच्युएशन नॉर्मलाइज करण्यासाठी मम्मी पप्पा थोडं जोक्स आणि थोडंसं मला मूड लाईट ठेवण्यासाठी हेल्प करायचे. कठीण होते ते दिवस, पण ते गेले दिवस, राहिल्या त्या आठवणी. आणि तसंच इथे माझे पप्पा माझे नेल्स वगैरे कट करताना, आणि हा माझा सुमित, त्याने माझी खूप साथ दिली. मला ह्या सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. ह्या सगळ्यांनी मला दाखवून दिलं की हे मला किती प्रेम करतात.